रिकमेंडेड MCQ नंबर 12. आत्ताच्या मागच्या रविवारी झालेल्या CSAT 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे हा राज्यसेवेचा PIQ आहे. काय म्हणलं यामध्ये? आई आणि मुलगी यांच्या वयांचे गुणोत्तर दिले. सध्याचं गुणोत्तर आहे 7:2. गुणोत्तर म्हणजे काय? ते 7 आईच्या पटीत जाणार आणि 2 मुलगीच्या पटीत जाणार. म्हणजे 7x 2x आपण लिहू शकतो. आजची वय त्यांची 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होते. आजची वय किती झाली? 7x आणि 2x. 5 वर्षापूर्वी म्हणजे आईचं 7x मधून 5 गेलं हे 5 वर्षापूर्वीचं वय झालं आणि मुलीचं 2x आजचं वय 2x मधून 5 गेलं हे 5 वर्षापूर्वीचं वय झालं. हे 5 वर्षापूर्वी हे जे गुणोत्तर होतं ते किती होतं? 6:1. इक्वेशन तयार झालं. यावरून x ची किंमत काढायची. x ची किंमत काढल्यानंतर आपल्याला त्यांची सध्याची वय विचारली. सध्याची वय किती आपली त्यांची? आईचं 7x आहे आणि मुलीचं 2x आहे. म्हणजे x ची किंमत काढल्यानंतर ती फक्त ठेवायची. तिरकस गुणाकार केला. 7x वजा 5 गुणिले हा इकडे 1 आला तेवढेच राहिले आणि 6 ने याला गुणलं म्हणजे 6 दुने 12x वजा 6 पंचे 30. 7x 12x मधून 7x गेले किती राहिले? 5x इज इक्वल टू हे वजा 5 इकडे वजा 30 इकडून इकडे आले अधिक 30. 30 मधून 5 गेले 25 म्हणजे x इज इक्वल टू किती आले? 5 इथं गुणाकार आलाय भागाकार गेले 5 5 25. x 5 आला हे 5 इथं ठेवला. आईचं किती झालं? 7 गुणिले 5 7 5 35 आणि मुलीचं 7 गुणिले 2 7 दुने 5 गुणिले 2 5 दुने 10. पर्याय नंबर 1 35 आणि 10. थँक्स.